नमस्कार. गोपाळच्या मदतीने श्रीकला आता इंदूला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू करते. गोपाळला श्रीकला म्हणत असते, काय गोपाळ, ही इंदू पण ना स्वतःला खूपच शहाणी समजते. तिला काय वाटतं की या दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये फक्त तिचंच चालणार का? त्यावर गोपाळ म्हणतो, अगं पण झालंय काय? असं कसं बोलू शकतेस तू तिच्या विरोधात? त्यावर श्रीकला म्हणत असते, गोपाळ, ॲक्च्युली मी ना दिग्रसकरांच्या वाड्यात गेली होते, तर तिथे त्या इंदूने माझ्याशी नीट आणि चांगला व्यवहार केला नाही. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, काय? इंदू इंदू चक्क असं वागली आणि तीही तुझ्याशी? त्यावर श्रीकला म्हणत असते, हो ना गोपाळ, मीही आश्चर्यचकित आहे. गावात तिचं बरंच नाव ऐकून आहे मी. मला वाटलं खरंच इंदू माझ्याशी खूप चांगलं वागेल, पण शेवटी इंदू असं वागल्यामुळे मला खूपच मनस्ताप झाला आहे. आता या श्रीकलेचं बोलणं गोपाळने ऐकलेलं असतं आणि गोपाळ स्वतःशी बोलत असतो, बहुतेक ही श्रीकला या इंदूला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणूनच ती तिच्या विरोधात बोलत आहे. मला या श्रीकलेच्या मनात नक्की काय चाललं आहे हे जाणून घेतलंच पाहिजे. म्हणून लगेचच आता गोपाळ बोलू लागतो, अगदी बरोबर बोलतेस तू श्रीकला. मीही त्या वाड्यात जातो ना, त्यावेळी ही इंदू माझ्याशीही असंच उद्धट वागते. मलाही तिची खूप चीड येते, पण मी सावरून घेतो, का तर ती एक बाई आहे. पण तिने तुझ्याशीही असा व्यवहार केला, खरंच मला आता खूपच चीड आली आहे. त्यावर गोपाळला आता श्रीकला म्हणत असते, बघ ना, तुझ्याशीही तसाच व्यवहार करते, माझ्याशीही तसाच व्यवहार करते. म्हणजे ह्या इंदूला आपण दोघांनी मिळून जर धडा शिकवला तर? त्यावर गोपाळ म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू, पण मला सांग श्रीकला, हे सगळं तुला असं का वाटतंय की आपण हिला धडा शिकवला पाहिजे? आपण विषय सोडूनही देऊ शकतो ना? त्यावर श्रीकला म्हणत असते, गोपाळ, विषय सोडून द्यायला काही नाही, पण कसं आहे ना, या इंदूची मस्ती उतरवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तू एक वेळ तिला माफ करशील, पण मला तिला माफ करणं खरंच पटत नाही आहे. त्यावर गोपाळ म्हणत असतो, हे सुद्धा बरोबर आहे, पण श्रीकला मला सांग, फक्त त्या इंदूलाच आपण त्रास द्यायचा का, का अजून कोणाला द्यायचा? त्यावर आता थेट गोपाळला श्रीकला म्हणत असते, फक्त इंदूलाच द्यायचा, बाकी त्या वाड्यामध्ये सगळेच चांगले आहेत. त्यावर गोपाळ म्हणत असतो, बाकी म्हणजे? त्यावर श्रीकला म्हणत असते, मोठ्या बाई तर खूपच चांगल्या आहेत. त्या माझे एवढा लाड करतात, एवढा लाड करतात ना की विचारून सोय नाही. मला जपतात. हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळच्या हळूहळू सगळं काही लक्षात आलेलं असतं की नक्कीच मोठ्या बाईंनीच वाड्यामध्ये श्रीकलेला आणण्याचा विचार केला असावा आणि तिथून इंदूला बाहेर काढण्याचा. श्रीकलेच्या मदतीने मोठ्याबाई इंदूला तिथून बाहेर काढणार आणि अधोक्षजच्या गळ्यामध्ये हे श्रीकलेचं लोढणं बांधणार. श्रीकला मोठ्याबाईंच्या मर्जीतली असली का मोठ्याबाईंचं त्या वाड्यामध्ये चालणार असा प्लॅन नक्कीच मोठ्याबाईंनी आधीच बनवलेला असावा. तेवढ्यात आपण पाहतोय आता श्रीकला गोपाळला म्हणत असते, चल ना गोपाळ, तू माझ्याबरोबर चल, आपण दोघांनी मिळून थेट त्या इंदूची मस्ती उतरवूया. त्यावर गोपाळ म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू, चल चल, मलाही असं झालंय कधी एकदा त्या वाड्यात जाऊन त्या इंदूची मस्ती उतरवतोय आणि त्या मोठ्या बाईंची सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट श्रीकला म्हणत असते, गोपाळ, मोठ्या बाईंची मस्ती म्हणजे मला कळलं नाही. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, चल तर खरा, तिथे गेल्यावर तुला सगळं कळेल. आता हे वाक्य ऐकल्यावर गोपाळच्या बाजूला उभ्या असलेल्या श्रीकलेच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकलेली असते आणि लगेचच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते, नक्की गोपाळ असं का म्हणतोय? आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो, श्रीकला, जायचं ना इंदूची मस्ती उतरवायला? त्यावेळी आता श्रीकला म्हणत असते, जाऊ दे, आपण जाऊया आणि इंदूची मस्ती उतरवूया. आणि लगेचच आता गोपाळ आणि श्रीकला वाड्याकडे जायला निघालेले असतात. इकडे आपण पाहतोय आता वाड्यामध्ये आधीच असणाऱ्या मोठ्याबाईंना श्रीकलेने फोन करून सांगितलेलं असतं की मोठ्याबाई, आम्ही वाड्यामध्ये येतोय. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, अगं आम्ही आम्ही म्हणजे काय? त्यावर श्रीकला म्हणत असते, अहो सॉरी हा, मी तुम्हाला सांगायला विसरलेच, मी आणि गोपाळ गोपाळ आता वाड्यामध्ये येतोय. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, अगं डोकं फिरले का तुझं?
त्या येडपेट्या गोपाळला का आणतेस तू इकडं? त्यावर आता थेट श्रीकला म्हणत असते, अहो मोठ्या बाई, काही गोष्टी तुमच्या अजूनही लक्षात कशा येत नाही? अहो, आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, कळत नाही का तुम्हाला? त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, अगं तो इंदूचा शत्रू नाहीये, त्यामुळे तू त्याला इथं आणशील तर तुझाच पचका होईल. त्यावर मोठ्या बाईंना आता थेट श्रीकला म्हणत असते, मोठ्या बाई तुम्ही जरा गप्प बसा, तिथे आल्यावर फक्त आणि फक्त मजा बघा. आणि अशातच श्रीकलेने फोन ठेवलेला असतो. मोठ्या बाई आता स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतात आणि स्वतःशी म्हणत असतात, वाट लागली, हिने तर आज पूर्ण गेमच चेंज करण्याचं ठरवलं वाटतं. आणि तेवढ्यात आता मोठ्या बाईंना समोरच श्रीकला आणि गोपाळ दिसतो. तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो, काय मोठ्या बाई, कशा आहात तुम्ही? तब्येत पाणी बरी आहे ना तुमची? त्यावर आता गोपाळ आपल्याला टोमणा मारतोय हे तर मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं. मोठ्याबाई फक्त स्मित हास्य करत असतात आणि त्याच वेळेला श्रीकला जोरजोरात ओरडू लागते, ए इंद्रायणी, इंद्रायणी बाहेर ये. आता इंदूला आतमध्ये आवाज गेल्यानंतर इंदू बाहेर येते आणि लगेचच बोलू लागते, काय झालंय, एवढी बोंबलतेस का तू? त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते, गोपाळ बघा हीच ती, खूप मस्ती आली हिला, उतरव हिची मस्ती. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, काय ग इंदे, स्वतःला खूप शहाणी समजतेस का तू? तू या श्रीकलेला चक्क इग्नोर करून तिला त्रास दिलास, तिची काडीची ही किंमत ठेवली नाहीस तू. आता बघ मी काय करतो. असं म्हटल्यावर मोठ्याबाई थोडा आश्चर्यचकित झालेल्या असतात की चक्क गोपाळ इंदूला एवढं कसं बोलतोय. आणि लगेचच आता गोपाळ इंदूच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, काय ग इंदू, तुला थोडंही काय वाटत नाही का? ही बाहेरनं आलेली दीड दमडीची तुला चार चौघात बोलते आणि तू फक्त ऐकून घेतेस. आता गोपाळने आपला चेंज केलेला टोन श्रीकलेला थोडाफार डोक्यात जातो आणि श्रीकला बोलू लागते, ए गोपाळ, तू माझ्या बाजूने आहेस का या इंदूच्या बाजूने? त्यावर गोपाळ सानकन आता श्रीकलेच्या कानाखाली देऊन ठेवतो आणि म्हणत असतो, मी नेहमी माझ्या इंदूच्या बाजूने असेन, तुझ्यासारख्या नालायक आणि दलबदलू पोरीच्या बाजूने नाही. आणि मोठ्या बाई, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या इंदूला त्रास देण्यासाठी अशा 10 श्रीकला आणा तरी मी त्यांना पुरून उरेन, हे आधीच सांगतो तुम्हाला. यापुढे तर अशा नालायक वृत्तीचा विचार करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हटल्यानंतर मोठ्याबाई चांगल्याच गार पडलेल्या असतात आणि तेवढ्या श्रीकला स्वतःशी बोलत असते, बापरे, मगाशी मोठ्याबाई जे काही फोनवर बोलत होत्या ते मला ऐकायला हवं होतं, तिथे सगळं प्रश्न मिटलं असतं, पण मी नको तिथे शहाणपणा केला आणि या गोपाळला इथे आणण्याचा प्रयत्न केला. हा गोपाळ तर खूपच डेंजर आहे. अशातच आता थेट गोपाळ शेवटी श्रीकलेला वॉर्निंग देतो, यापुढे वाड्यात किंवा वाड्याच्या आसपास जरी दिसलीस ना तरी तुला फोडून काढीन मी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय गोपाळबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.